पवनजी यादव यांच्या शुभाताने मॅन ऑफ द मॅच इथून वितरित करतोय. विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. आणि जे चिमुकले प्रेक्षक आहेत त्यांनी जागा मोकळी करून द्या. समोरच्या दिशेने इथून हटा प्लीज, विनंती करतोय. विरा 11 त्यांच्या विपक्षामध्ये श्री साई फाउंडेशन आपल्याला टीम पाहायला मिळते. विरा 11 त्यांच्या विपक्षामध्ये श्री साई फाउंडेशन अशी मॅच आपण पाहणार आहोत. इथे जाकीर आलाय पहिल्या ओव्हर करिता. जाकीरला आपण पाहतोय. पंच आपण त्यांना ताकीद द्या, कारण की खूप वेळ निघून चाललाय. आपल्याकडे वेळ शिल्लक नाहीये. आपल्याला आजचं शेड्यूल ते कम्प्लीट करायचंय. इथे मॅच ऑन होतीये. दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विजय जाधव त्याच्या समवेत त्याचा बॅटिंग पार्टनर आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश. इथे नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. जाकीर पहिल्या ओव्हर करिता आलाय. थोडासा स्पीडअप करा गोलंदाज, आपल्याला विनंती करतोय. पहिला बॉल विजय टू जाकीर. पहिला बॉल उलटा मारायचा होता, तिथे फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडूला हुलकावणी दिली होती क्षेत्ररक्षकाला, परंतु पोहोचलेत योग्य त्याने रिटर्न केला बॉलला. काहीतरी वेगळा प्रयत्न पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळालाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय. विजय जाधव मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु संघर्षमय दिवस त्याचा आजचा संपूर्ण दिवस राहिलाय. पुढचा बॉल. इथे मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु ती दाद पंचांनी फेटाळून लावली आहे. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. महत्वाची मॅच ती दोन्ही टीम्स करिता असणार आहे. या स्पर्धेच्या अस्तित्वाची लढाई ती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स लढतायत. पुढचा बॉल तिथे एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात कंप्लीट केली जाईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू तो निघून गेलाय. शॉर्ट बॉलचा यूज केला गेला होता. 3 धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सनिकेत शिलार इथे आपल्याला ऑफिशियल स्कोरर म्हणून पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता, दिशा दिली आहे. तिथे रिस्की सिंगल ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमधनं. सिंगल पुन्हा एकदा इथे कंप्लीट केली जाईल आणि स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 4 रन्स. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडू जाकीरच्या पहिल्या ओव्हरची शेष जात आहेत. पुढचा बॉल पुढे येऊन मारायचा होता फटका, परंतु अपयश ते वाट्याला आलंय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं अँगल बनवत चेंडू सरळ डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. शेवटचा बॉल जाकीरच्या पहिल्या षटकातला. इथे फटका फसलाय.
उंच हवे चेंडू उभा राहिलाय, फंबल झाली आहे तिथे, चांगला रिले कॅच, तो कंप्लीट केला गेलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड ते पाहायला मिळालं. पार्टनरशिप मध्ये झेल पकडलाय आणि संपवलाय पहिल्या बॅटरचा हा खेळ. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक. पार्टनरशिप सर्वच गोष्टींमध्ये किती महत्वाची आहे त्या या झेलनं सिद्ध केलंय. पार्टनरशिपमध्ये चांगला कॅच कॅरी केला गेलाय. जरूर प्रथमतः हातांना चेंडू निसटला होता, परंतु साथीदार त्याने कॅच कंप्लीट केलाय आणि महत्वाची पहिली विकेट ती माघारी परतवली आहे. 4 धावीवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. एक महत्वाची विकेट ती माघारी परतली गेली आहे. विजयवरती मोठी जबाबदारी ती असणार आहे, कारण की हा सामना त्यांच्याकरिता खूप महत्वाचा आहे. क्रुशल मॅच ती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्स इथे पूर्ण जोर आपला लावतील, त्याच्यामध्ये तिल मात्र शंका नसणार आहे. कृष्णा पहिला बॉल पुल केलाय, पॉवरफुल हिट केलाय तिथे डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. पुलचा फटका पॉवरफुल होता, परंतु जे डिक्लेअर झोनचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चेंडू निघून गेलाय. विजय जो स्ट्राईक हँडवरती आपण त्याला पाहतोय. पुढचा बॉल फिरवलं, अँगल क्रिएट केला गेलाय. गुडलँड स्पॉटवरनं बाहेरच्या दिशेनं काढण्यामध्ये यशस्वी राहिलाय. बंदिस्त केलाय विजय सारख्या एका हार्ड हिटर बॅटरला. स्ट्रगल मध्ये दिसलाय पूर्ण दिवस इथे विजय जाधव, परंतु त्या स्ट्रगलला विसरून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे, कारण की महत्वाची मॅच आहे. पुढचा बॉल व्हाईट बॉल असं गणलं गेलंय. लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं जाईल ऑफिशियल यांच्या माध्यमातून. स्कोर कार्ड 6 धावेवरती जाऊन पोहोचलंय. ओव्हर क्रमांक 2 करिता आपण कृष्णाला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, तिथे शॉर्ट अंपुलचा फटका सजवलाय. तिथे थोडंसं फंबल, थोडीशी गडबड जरूर पाहायला मिळाली, परंतु जास्त नुकसान होणार नाहीये. एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 7-7. 3 चेंडू समाप्त झालेत. संत सुरुवात झाली आहे. तिथे 3 चेंडू समाप्त झाले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या ओव्हरमध्ये शेष राहतोय. खूप शांतता ती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग करिता आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. मोठे फटके ती खेळणं फार गरजेचे आहेत. पुढचा बॉल उडवलाय, पिकअप शॉट तो परफेक्टली डन करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला हाय कॅच तो कंप्लीट केला गेलाय. आणखीन एक विकेट ती ट्रिपली जाईल. संपवलाय आणखीन एका बॅटरचा स्वस्तातला हा खेळ.
बोले सुरुवात केली आहे. मोठे फटके ते येत आहेत. आणखीन एक बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न तो केला होता जरूर, परंतु तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू तो निघून गेलाय. मोठ्या फटक्यांची सुरुवात केली आहे विजयनं. जास्तीत जास्त मोठे फटके येणं ते गरजेचे आहेत. पुढचा बॉल फुलर लेन डिलिव्हरी परफेक्ट यॉर्करची हाताळणी केली आहे. कमबॅक बॉल तो उल्लेखनीय राहिलाय. अप्रतिम टप्प्यावरती बेधक अचूक गोलंदाजी ती पाहायला मिळते. विनय यांच्या पंचगिरीकरिता जयच्या माध्यमातून 100 रुपये तर पारितोषिक ते जमा झालंय. विनय यांच्या पंचगिरीकरिता इथे पारितोषिक ते जय यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. स्कोर कार्ड 18 4 बॉल झाले. पुढचा बॉल तिथे फसवलं, फिरवलं पूर्णपणे. लालू व्हेरिएशन ते पाहायला मिळालंय. मोठ्या फटक्यासाठी गणेशला जरूर जायचं होतं, परंतु सरळ यष्टीवरती चेंडू आदळलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. कमबॅक बॉल तो सुंदर हाताळलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन चेंज केली आहे, त्याचाच बेनिफिट प्राप्त झालाय. आणखीन एक डॉट बॉल नाही, इथे ओव्हर क्लोज केली आहे. आणि स्कोर कार्ड 18 3 षटकांमध्ये केवळ 18 पर्यंत मजल मारली आहे. विजय जाधव त्याच्यावरती जबाबदारी असणार आहे. स्लॉग ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा त्या उभारण्याची. कमीत कमी 20 ते 25 धावा या षटकामध्ये येणं ते फार गरजेचं आहे, कारण की या खेळपट्टीवरती धावा चेस होतात. खूप चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतीये. दिव्यांशू जो गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल विजय, थोडासा अडथळा त्याच अनुषंगाने इथे स्टॉप केलं गेलंय. दिव्यांशू मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्यावरतीच विश्वास तो दाखवला गेलाय. पुढचा बॉल, पहिलाच बॉल विजय जाधवला बंदिस्त करून ठेवलंय. पूर्णपणे बंदिस्त केलंय विजय जाधव सारख्या एका पिंच हिटरला. 5 चेंडू अजूनही शेष राहत आहेत. पहिला बॉल योग्यतेनं डिलिव्हर केला गेलाय. चांगल्या लाईन लेंथ वरती हाताळणी करतोय. युवा खेळाडू आहे, परंतु पोटेन्शियल ते खूप जास्त आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल कमी गतीनं हाताळलाय. तिथे मिनी हेलिकॉप्टर सजवलाय. थोडासा फंबल, थोडीशी गडबड झाली आहे कलेक्शन मध्ये. तिथे आणखीन एक धाव ती चोरली आहे दोन्ही बॅटर्सनं. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्ड 20 अजूनही 4 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहते. जास्तीत जास्त इथे धावा त्या कराव्या लागणार आहेत. अंतिमचे 4 बॉल शेष राहत आहेत. पुढचा बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तो विसावला गेलाय. कमालीची गोलंदाजी केली. अंडर प्रेशर तिथे चांगल्या चेंडूंची हाताळणी पाहायला मिळते. स्लॉग ओव्हरची जबाबदारी ती भल्या भल्यांना रडवते, परंतु इथे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चांगला फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. वा काय एफर्ट केलेत. योग्य त्याने स्टॉप केलं गेलंय आणि तिथे रनआउटची विकेट ती सुद्धा संपादित केली गेली आहे. काय एथलेटिसिझम तिथे पाहायला मिळालं. खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं गेलं आणि रनआउटची विकेट ती पाहायला मिळाली आहे. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल आणि नवीन बॅटर तिथे पाहायला मिळतोय. थॉमस जिथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल समोर होता. स्लोवर 1 त्याला पिक केलंय आणि कन्वर्ट केलंय बॉलला. बिग ब्लास्ट, बिग ब्लो, षटकार.
कमालीचा फटका तो सजवलाय. स्कोर कार्ड 27. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर वार करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो वार खाली जाणार नाहीये. सीमा पार चेंडूला घेऊन गेलाय. आणखी एक धमाकेदार षटकार 6. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लहाला. स्कोर कार्ड 33. 34चं आव्हान असणार आहे सेकंड इनिंग करिता. इथे बॅटिंग टीमला जर विचार केला तर 2 षटकार आलेत आणि त्या 2 षटकारांना इथे मोमेंटम शिफ्ट झालाय. आणि वैयक्तिक विजयचा विचार केला तर एका साईडनं एकतर्फी झुंजा दिली आहे. 29 धावा त्याच्या वैयक्तिक आल्यात आणि केवळ 4 धावा त्या अन्य बॅटर्सच्या माध्यमातून आल्यात. विजय जाधव, राहुल विश्वकर्मा साहेब इथे उपस्थित झालेत. मी मनाच्या अंतकरणापासून तुमचे सहर्ष स्वागत करतोय. टीम श्री गणेश त्यांच्या विपक्षामध्ये टीम बजरंग बॉईज. दोन्ही टीमची कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरिता या. माननीय राहुल विश्वकर्मा साहेब इथे उपस्थित आहेत. टीम श्री गणेश त्यांच्या विपक्षामध्ये बजरंग बॉईज. कोण आहे नंदू सर? कोणती आता घेऊ? कोणती बोलू? कोणती टीम बोलू? असा टीम श्री गणेश त्यांच्या विपक्षामध्ये टीम बजरंग बॉईज. नाणेफेक करण्याकरिता दोन्ही कॅप्टन त्वरित दाखल व्हा. इथे मी कोणाला विनंती करू? लवकर करा. माननीय बल्ली पांडव इथे उपस्थित आहेत. त्यांनाच विनंती करतोय की आपण नाणेफेक करून घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस तो आपण करणार आहोत. लालू आणि त्याच्या साथीला इथे सतीश अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. इथे पहिल्या ओव्हर करिता विजय जाधव तो पाहायला मिळतोय. पहिला बॉल उडवलाय. तिथे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं वाईड क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. सतीश आता स्ट्राईक एंड वरती आलाय. पुढचा बॉल उडवलाय. तिथे निघून चाललाय बॉल सीमा पार. पहिला धमाका षटकार सतीशच्या बॅट बंद. टीम बजरंग बॉईज इथे टॉस विन होती आणि प्रथमतः स्वीकारलाय बॅटिंगचा निर्णय. चिंतामणजी गवा साहेबांच्या माध्यमातून 700 रुपयाचे पारितोषिक ते विजय करिता जमा झालाय. फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. कलेक्शन प्रॉपर झालंय. इथे चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय. पुढच्याच बॉलवरती विकेट टिपली गेली आहे. विजय जाधव आपल्यातली कलात्मकता ती दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. माननीय राहुल विश्वकर्मा साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण नंदकुमारजी पाटील यांच्या माध्यमातून तो पाहू शकतात. इथे राहुल विश्वकर्मा यांचा मान सन्मान तो केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात.
इथे कृष्णा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहू शकतायत. 3 चेंडू समाप्त झालेत. स्कोर कार्ड 7-7. विजय तयार होतोय. इथे दिशा दिली आहे. चांगला फटका तो पाहायला मिळालाय, परंतु एक डिक्लरची धाव ती कंप्लीट केली जाईल. फक्त ऑन साइडला टर्न केलं. दिशा देण्याचं कार्य त्या बॅटरच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालंय. डिक्लरची एक धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. बॉल क्रमांक 5 विजय. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला पुन्हा एकदा, परंतु पुन्हा एकदा डिक्लर झोनच्या दिशेनं फटका निघून चाललाय. 2 डिक्लर्स मागच्या 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाले. स्कोर कार्ड 9-9. शेवटचा बॉल या षटकातला. विजय तयार. सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. सेन्सिबल क्रिकेट ते पाहायला मिळालंय. एक सिंगल ती वेगानं परिपूर्ण केली गेली. या षटकाची होईल इथे समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावांपर्यंत टीम पोहोचली आहे. श्री साई फाउंडेशन आपण रन चेस मध्ये त्यांना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 10 धावेपर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. चौतीस धावांचं आव्हान ते 4 षटकांमध्ये होतं आणि पहिलं षटक ते मार्गस्थ झालंय विजय जाधवच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्यात. संदेश आलाय इथे गोलंदाजी ट्रॅकवरती. आपण संदेशला पाहतोय. 3 षटकांमध्ये 24 ची गरज ती अजूनही शेष राहते. इथे थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय गोलंदाज. आपल्याला विनंती असणार आहे. पहिला बॉल संदेश. इथे चांगला कट शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल ती डिक्लेअर झोनच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतीये. टायमिंग सुरेख पाहायला मिळत आहेत, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जास्तीत जास्त बॉल ते आतापर्यंत गेलेत. त्याच अनुषंगाने जास्त फायदा बॅटिंग टीमला प्राप्त झाला नाहीये. पुढचा बॉल फटका फसला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात नव्हते. लॉंग ऑनच्या परिक्षेत्रामध्ये आपल्याला विजय तो पाहायला मिळतोय. त्यानं रिटर्न केला योग्य त्याने बॉलला. एक सिंगल ती पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली आहे. 16 चेंडूंमध्ये 22 ची गरज ती अजूनही बाकी राहतीये. संदेश बॉल क्रमांक 3. तिथे लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अवांतर धावे नाही ते स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 13. आता जर विचार केला तर 16 बॉल आणि बनवायचे आहेत 21. जे चिमुकले प्रेक्षक सीमारेषेच्या जवळ आहेत त्यांना विनंती असणार आहे दूर थोडेसे उभे राहा. शॉर्ट बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. हलक्याशा हाताने तिथे फटका तो सजवला गेलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु 2 धावा त्या रोखू शकले नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल चांगला फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका कलात्मक तो सजवलाय. एक सिंगल त्याच्यावरती ऍड केली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट ते पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 14 14 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय.
हेलिकॉप्टर उडवलाय, सुरेख फटका, दमदार हिट, क्लासिकल हेलिकॉप्टरचा फटका तो सक्सेसफुली डन केलाय, सीमा पार षटकार. कमी गतीने हाताळलं होतं, ओळखलं आणि पाठवून दिलंय. प्रेशर ते व्हाईट बॉल तिथे पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 30. 4 धावेची अजूनही गरज राहतीये. वन साइडेड मॅच ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. इथे प्रेशर ते वाढलंय, टप्पा चुकलाय, हुलकावणी दिली आहे पुन्हा एकदा बॉलनं आणि निघून गेलाय. विजयाचा षटकार इथे आलाय आणि मॅच फिनिश केली आहे स्टाईल मध्ये. इथे विजय जाधव आपण सुद्धा या. आपल्याकरिता 600 रुपयाचं पारितोषिक ते चिंतामणजी गवा साहेबांच्या माध्यमातून षटकारांकरिता आलं होतं. आणि मॅन ऑफ द मॅच